हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। तर मित्रमैत्रिणींनो, आजचा आपला व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचा उपाय तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे। तर बघा, 18 सप्टेंबर वार बुधवारपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि 2 ऑक्टोबरला पितृपक्ष काळ हा संपणार देखील आहे। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाचा हा 15 दिवसाचा काळ खूप महत्त्वाचा मानला जातो आणि हे 15 दिवस पितरांना समर्पित देखील मानले जातात। त्याचबरोबर हा 15 दिवसांचा काळ आपल्या पितरांच्या शांतीसाठी आणि आदर व्यक्त करण्यासाठी, तसेच तर्पण करणे, श्राद्ध करणे, दान करण्यासाठी विशेष महत्त्वाचा काळ समजला जातो। आणि इतकेच नव्हे तर पितृदोष दूर करण्यासाठी, उपाय सेवा करण्यासाठी सुद्धा हा श्राद्ध पक्षाचा काळ अत्यंत उत्तम समजला जातो। जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला कितीतरी संकटांना, समस्यांना सामोरं जावं लागतं। जसं की आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा सतत पैशांची उणीव चणचण आपल्याला भासत राहते। त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडण, कलह, वादविवाद हे खूप जास्त प्रमाणात होत राहतात। जर आपल्या पितरांना राग आला तर आपल्या आयुष्यात संकट येऊ लागतात। तर यालाच पितृदोष असंही म्हणतात। जर आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती जर खूप जास्त डिप्रेशनमध्ये किंवा ताणतणावामध्ये असेल आणि खूप चिडचिड करत असेल किंवा खूपच रागराग करते, तर हे देखील एक पितृपक्षाचं लक्षण आहे। तसेच आपल्या घराजवळ कुठे जर अचानक पिंपळाचं एखादं रोप, झाड आपोआप जर उगवलं तर हे देखील पितरांच्या नाराजीचं लक्षण असतं। त्याचबरोबर आपल्या अंगणातील तुळस अचानकपणे सुकणे किंवा कोमेजून जाणे हे देखील एक पितृदोषाचं लक्षण समजलं जातं। किंवा आपल्यावरती एखादं संकट येणार होतं पण ते तुळशी माता आपल्यावरती ओढून घेते किंवा पितृदोषामुळे पण तुळस कोमेजून जाऊ शकते। आपल्या घरामध्ये एखादं संकट जर येणार असेल किंवा काही घटना घडणार असेल तर होईपर्यंत तुळशी माता आपल्या घरामध्ये त्या संकटांना, त्या दुःखांना येऊ देत नाही। ती स्वतः आपल्यावरती ओढून घेते, म्हणून तुळस कोमेजून जाऊ शकते। एखाद्या वेळेस आपण म्हणतो ना, पाणी असून ऊन सावली असूनही सुकते किंवा अशी वाळल्यागत वाटते, तर त्यामुळे ती तुळस आपली खराब होत असते। किंवा पितृदोषामुळे पण तुळस कोमेजून जाऊ शकते। तर यामुळे पितृदोष दूर करण्यासाठी काही उपाय देखील सांगण्यात आलेले आहे। तर ते केल्याने जर घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्यावरती पितृदोष लागलेला असेल तर आपले पितर आपल्या घरातील सुख, शांती, समृद्धी हिरावून घेतात आणि आपल्या नात्यामध्ये अंतर करून दुरावा येत असतो। किंवा आपल्या घरामध्ये मुलं मुली आता लग्नाच्या वयामध्ये येऊनही त्यांचा विवाह जुळून येत नसेल किंवा लग्न जुळते पण ते अचानकपणे होताच राहून जातं किंवा ते म्हणजे तुटती ती सोयरी का आपली, अशी समजा अशा घटना घडतात। किंवा ठरलेलं लग्न मोडून जातं किंवा विवाहाचे योगच जुळून येत नाही। अशा त्यामध्ये काही ना काही अचानक अडचणी येतात आणि लग्न होत नाही, तो विवाह मोडला जातो। खूप शिक्षण होऊनही देखील मुलांना कुठे नोकरी लागत नाही, त्यांची प्रगती होत नाही किंवा कुठे त्यांना काम मिळत नाही। तर यासाठी आपण पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि पितृदोष दूर करण्यासाठी तुम्ही कितीही पूजा केली किंवा देवदेव केला किंवा पैसा खर्च केला किंवा यज्ञ केले तरी पण पितृदोष हा कधीच दूर होत नाही। पितृदोष हा फक्त आपण जर पितृपक्षामध्ये पितरांची सेवा, उपाय करतो, श्राद्ध करतो, तर्पण करतो किंवा पिंडदान करतो, या श्राद्ध पक्षामध्ये पितरांच्या शांतीसाठी आणि तृप्तीसाठी जेव्हा आपण उपाय सेवा करतो तेव्हाच हा पितृदोष दूर होतो। तर त्यामुळे आपल्याकडनं होईल तेवढी सेवा आपण करायची आहे आणि उपाय देखील करायचे आहेत। या काळात आपल्या पूर्वजांसाठी करावे
कारण या श्राद्ध पक्ष हा काळामध्ये आपले पूर्वज हे पृथ्वीवरती कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला भेट देण्यासाठी येत असतात। तर त्यामुळे या श्राद्ध पक्षाच्या काळात काही खास प्रभावशाली उपाय देखील केले जातात। तर या श्राद्ध पक्षाच्या काळात अत्यंत महत्त्वाचा उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर आपण हा उपाय दररोज न चुकता संध्याकाळी एका ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा प्रज्वलित केल्यामुळे कितीही मोठा प्रखर दोष असेल तर संपून जाईल आणि पितृदोषांपासून जो काही होणारा आपल्याला त्रास आहे तर तो देखील नष्ट होऊन जाईल आणि आपले पूर्वज आपले पितर हे आपल्यावरती सदा प्रसन्न राहून आपल्याला कृपा आशीर्वाद देतील आणि आपली भरभराटी होत जाईल आणि आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न संकट अडचणी समस्या त्या देखील दूर होतील आणि आपले सर्व प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते मोकळे होत जातील। असा हा खूप महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे। त्यामुळे उपाय कशा पद्धतीने करायचा आहे आणि नेमका दिवा कुठे लावायचा आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। तर पहा, आपल्या हिंदू धर्मात दिवा लावण्याला अत्यंत खूप महत्त्व आहे आणि दिवा हा आपल्याला तिमिरातून तेजाकडे नेत असतो। म्हणजेच काय तर आपल्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाश आणत असतो आपल्या आयुष्यामध्ये। त्यामुळे दिवा लावणे हे खूप शुभ मानलं जातं, कारण की दिवा प्रज्वलित केल्याशिवाय कोणतीही सेवा पूजा किंवा उपाय पूर्ण होत नाही। त्यामुळे आपल्या धर्मग्रंथामध्ये प्रत्येक देवी देवतांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे प्रज्वलित करण्याचं सांगितलं जातं। त्यामुळे नेहमी घरामध्ये दिवा लावल्यामुळे आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा येते, सकारात्मकता जाणवते आणि ती ऊर्जा देखील टिकून राहते। म्हणूनच आपण वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावत असतो। जसं की आपण आता काही तिथीला कणकेचे दिवे लावतो किंवा पंथीमध्ये दिवा लावतो किंवा आपल्या घरातील जे तांब्या पितळाचे दिवे असेल ते दिवे देखील आपण प्रज्वलित करतो। तर जसं की हनुमान रायाला प्रसन्न करून घेण्यासाठी चमेलीच्या तेलाचा दिवा आपण अगदी मनापासून मनोभावे लावत असतो आणि भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावत असतो। त्याचबरोबर शनिदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो। त्यामुळे या श्राद्ध पक्षामध्ये दिवा लावणे अत्यंत शुभ मानलं जातं। त्यामुळे या श्राद्ध पक्षामध्ये आपण पितरांसाठी असा दिवा लावल्यामुळे पितरांचे कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतात आणि आपल्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा मनोकामना पूर्ण देखील होतात। त्यामुळे संध्याकाळी आपल्या घरातील देवांची दिवाबत्ती देवपूजा झाली, आपले दिवे लावून झाल्यावरती हा दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे। आता आपण हा दिवा न मीठ घालता थोडीशी कणिक मळून घ्यायची आहे, म्हणजे गोळा बनवायचा आहे। त्याचा दिवा आपल्याला तयार करायचा आहे। त्यामध्ये त्या दिव्यामध्ये आपल्याला हळद टाकायची नाही किंवा मीठ टाकायचं नाही, अगदी नुसता पिठाचा दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये 2 वाती टाकायच्या आहेत। त्यामध्ये थोडे काळे तीळ आणि काळी मोहरीचे दाणे आपल्याला टाकायचे। हा दिवा लावून आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला ठेवायचा आहे। तर दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला खाली आसन द्यायचं आहे, प्लेट मध्ये ठेवायचं आहे। प्लेटीमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे, त्यावरती हळदी कुंकू टाकायचं, फुलं वाहायची आणि नंतर हा दिवा आपल्याला त्यावरती प्रज्वलित करायचा आहे। कारण दक्षिण दिशा ही पूर्वजांची दिशा आहे। त्यामुळे दक्षिण दिशेलाच हा दिवा लावायचा आहे। यामुळे आपले पितर लवकर प्रसन्न होऊन आपल्याला कृपा आशीर्वाद देतात आणि जिथे आपण दिवा लावणार आहोत तिथे आवर्जून आपल्याला पितरांसाठी पाण्याचा एक ग्लास किंवा लोटा पाणी भरून ठेवायचा आहे। आता हा उपाय रोज करायचा आहे, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान 15 दिवसामध्ये 3 वेळा करा, 5 वेळा करा किंवा 7 वेळा करा। ज्यांना शक्य नाहीच
की मग त्यांनी या 15 दिवसाच्या काळामध्ये एकदा तरी हा दिवा लावण्याचा आवर्जून प्रयत्न करा। दिव्याची वात तुम्हाला दक्षिण दिशेकडेच आपल्याला दिव्याची वात जी आहे तर ती दक्षिण दिशेकडेच ठेवायची आहे। दिव्यामध्ये कोणतं तेल घालावं तर दिव्यामध्ये शक्यतो तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकावं। तुम्हाला जर ते दोन्ही शक्य नसेल तर तुम्ही अगदी आपण जे घरामध्ये खातो तर गोड तेल ते तुम्ही टाकू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला दक्षिण आपल्या घरामध्ये, बाहेर नाही, घरामध्ये आपल्या दक्षिण भिंतीला खाली दिव्याला एखाद्या पाटावर किंवा प्लेट ठेवली तरीही चालेल आणि दक्षिण दिशेला आपल्याला तोंड करून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे, नमस्कार करायचा आहे। 11 वेळा ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। अशा पद्धतीने अगदी साधा आणि छोटा उपाय करायचा आहे। आवर्जून उपाय करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या पितरांना जी काही आपल्याकडनं चूकभूल झाली असेल त्याची क्षमा प्रार्थना मागावी आणि उपाय आवर्जून करून बघा। तुम्हाला नक्कीच काही दिवसामध्ये याचे फरक जे आहेत तर ते तुम्हाला जाणवू लागेल, कारण खरोखर दिव्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश येतो, आपल्या आयुष्य हे उजळून जातं। त्यासाठी हा उपाय आवर्जून करण्याचा प्रयत्न नक्की करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।